श्रावण महिना संपलेला आहे आणि बरेच मधुमेही पेशंट जे आहेत त्यांचा क्वेश्चन राहतो की डॉक्टर मी मांसाहार खाऊ शकतो का, नॉनव्हेज खाऊ शकतो का, हा प्रश्न बऱ्याच पेशंटला मनात राहतो. बरेच पेशंट्स आम्हाला ओपीडीमध्ये विचारतात डॉक्टर मी काय खाऊ शकतो, यातील काय खाऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर मी आज थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. मांस मीट याचे दोन मेनली प्रकार आहेत, ज्याला आपण रेड मीट म्हणतो आणि व्हाईट मीट. रेड मीट म्हणजे त्याच्यामध्ये मटन आणि बीफ हे प्रकार येतात, जे खूप जास्त प्रमाणात खाणं निश्चितच चांगलं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात. त्यामुळं आपलं निश्चितच आपल्या हृदयरोगाचे चान्सेस वाढू शकतात, आपली जाडी वाढू शकते आणि आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे हे अति प्रमाणात खाणं हे निश्चितच चांगलं नाही आहे. कमी प्रमाणात कधीतरी आपण घेत असाल तर ते चालेल, पण तेही घेत असाल तर त्या तेलाचं प्रमाण बिलकुल कमी असायला पाहिजे. आपण जे काही खात आहात त्याच्यामध्ये तेलाचं अमाऊंट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, की असं नको व्हायला की आपण ते भाजी केलेली आहे त्याच्यावर भरपूर सारं तेल येत चाललेलं आहे, असं नको व्हायला पाहिजे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्हाईट मीट. व्हाईट मीटमध्ये जे येतं जे आहे चिकन, फिश हे दोन प्रकार येतात व्हाईट मीटमध्ये मेनली, आणि ते आपण निश्चित घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण आणि इव्हन फॅटचं प्रमाण देखील कमी आहे. त्याच्यामध्ये मेनली असतात प्रोटीन, आणि ते आपण जर घेत असाल त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी वापरत असाल. असं नको व्हायला की फिश घेत आहात, फिश फ्राय करत आहे, त्याच्यासोबत वरून खूप सारे आपण जे नारळ वगैरेची चटणी टाकतो ते टाकत आहे, नारळाचं कीस करून टाकत आहे, किंवा त्याच्यासोबत पातेल्यावर भात घेत आहे, असा प्रकार करत आहे तर निश्चितच ते चांगलं नाही आहे. फिश आपण घेत असाल थोडंसं तेल किंवा बॉईल करून घेत असाल तर निश्चित आपण घ्यायला हरकत नाही आहे. किंवा चिकन खात असाल जे की तेलाचं प्रमाण कमी आहे, बॉईल करून घेत आहात, त्याला आपण कधीतरी ऑकेजनली घेत आहात, आठवड्यातून 1-2 वेळेस घ्यायला हरकत नाही आहे, पण ते प्रमाणात असायला हवं. असं नको व्हायला की कितीही आपण खात चाललेलो आहे. जास्त प्रमाणात प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन इम्पॉर्टंट आहे, प्रमाण इम्पॉर्टंट आहे. असं नको व्हायला की चिकन आणि फिश चांगलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आपण कितीही खात चाललं असं नको व्हायला, कारण अति जास्त प्रोटीन खाल्ल्यामुळे आपल्या किडनीवर लोड येऊ शकतो. आणि जर आपण किडनीचे पेशंट असाल, जसं डायबेटिक नेफ्रोपॅथी आपण ज्याला म्हणतो, अशा पेशंटमध्ये आपण प्रोटीन कमीत कमी घ्यायला सांगतो. आणि जर आपण अति प्रमाणात जर प्रोटीन खात असू तर त्याच्यामुळं निश्चितच आपल्या किडनीवर लोड येऊ शकतो. आणि असे काही स्टडीज आहेत की खूप जास्त हे खाल्ल्यामुळे म्हणजे प्रोटीनचं प्रमाण घेतल्यामुळे काही काही कॅन्सर देखील होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहे. आपण जर प्रमाणात घेत असाल आणि कधीतरी घेत असाल तर निश्चितच आपण चिकन, फिश हे प्रकार सेफली घेऊ शकतो. मटन, बीफ असे प्रकार जर खात असाल तर जरा लिमिटेड अमाऊंटमध्ये खायला पाहिजे.